ही महाराष्ट्राची पुण्याई होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला। अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं। म्हणजे महाराष्ट्राच्या फालावरती अभिमानाने सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला। पण महाराजांच्या गडकोटावरती आज इथले प्रियकर प्रियसी ही आपलं नावं कोरतात। हे बघून वाटतंय की कुठेतरी चुकतंय। महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्याला लागलं तो प्रत्येक गडकोट किल्ला स्मारक व्हायला हवं, पण आपण मात्र समुद्रामध्ये स्मारक उभं करण्याची स्वप्न पाहतोय आणि गडकोट किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। हे बघितलं का वाटतंय कुठेतरी चुकतंय। आमच्या गाडीवरती अभिमानाने आम्ही जय शिवराय छत्रपती राजे अरे बघतोस काय मुजराकर असे लिहितो आणि संध्याकाळी 30 गाडी एखाद्या बियर बार समोर उभी असेल तर वाटतंय कुठेतरी चुकतंय। शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिचा आई म्हणून सन्मान करा। अरे तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा, पण आज आपल्याच आई बहिणी इथे सुरक्षित नाही हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय। शिवरायांनी सांगितलं होतं की रयतीच्या काडीला धक्का नाही लागला पाहिजे, पण याच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तेव्हा हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय। आणि हे सगळं बदललं पाहिजे आणि हे बदलण्याची ऊर्जा केवळ शिवचरित्रामध्ये आहे आणि हे शिवचरित्र जपलं पाहिजे। पण आता तर पाठ्यपुस्तकातून महाराजांचे धडे गायब व्हायला लागलेत हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय। म्हणून माझ्यासारख्या शिवभक्ताला छोट्या शिव समालोचकाला वाटतंय की माझ्या कलीतून पुन्हा पुन्हा छत्रपती महाराजांबद्दल जनतेला सांगावं की प्रत्येकाने शिवरायांचा विचार घ्यावा आणि शिवरायांचे विचार पटले तर हे पाहून असं वाटेल की माझा महाराष्ट्र अभिमानाने फुलेल। एस डीजे